हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आज कम्प्लिटली खूप गोड दिसतेस तू, अन्वय तिला कॉम्प्लिमेंट देत म्हणाला. थँक्स, तिने हसून उत्तर दिलं. इकडे अद्वैतचा पेशन्स संपत चाललेला. संध्याकाळ होऊन गेलेली तरी मितालीने एकही फोन केला नव्हता त्याला. खरंच माझा वाढदिवस लक्षात नाही हिच्या, कसं शक्य आहे? मग मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ते काय होतं? अद्वैत, तिने का माफ करावं तुला? एवढंच सहजासहजी? मी खूप जास्त अपेक्षा करतोय का? तो स्वतःलाच प्रश्न करत होता. अनिका आणि मितालीला गमावण्याची भीती त्याचा जीव घेत होती. बेचैन झालेला, अगदी रेस्टलेस वाटत होतं त्याला. असं याआधी फक्त 2 वेळा वाटलेलं, जेव्हा त्याने मितालीला प्रपोज केलं आणि तिने नाही म्हटलं तेव्हा, आणि दुसरं अनिकाचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा. नाखुशीने तो ऑफिसमधून बाहेर पडला. गाडीत बसल्या बसल्या अथर्वचा फोन आला. तू निघालास की नाही? हो, जस्ट निघालोय, अद्वैत म्हणतो. अरे किती उशीर? सत्कार मूर्तीचं कार्यक्रमाला लेट येणार आहे म्हटल्यानंतर कसं होणार? अथर्व त्याला बोलतो. मला जरा ठीक नाही वाटत, मी नाही आलो तर चालेल का? अरे यार अन्या, असं नको ना करूस. तुझा वाढदिवस होता म्हणून आजच ठरवलंय मी. त्यात मितालीही येत नाही, अथर्व हसू दाबत म्हणाला. ती नाही म्हणाली? अतिशय उदास आवाजात अद्वैतने विचारलं. आता मात्र नितेश आणि अथर्वला खूप हसू फुटलं. हो ना यार, तिचा जरा वेळापूर्वी फोन आला. तिची कुठलीशी इम्पॉर्टंट मीटिंग आलेली आणि अन्वयला त्या प्रोजेक्टबद्दल विशेष काही माहिती नाही, त्यामुळे तिलाच अटेंड करावी लागेल. 2-2.5 तास लागणार आहेत आणि मग नंतर उशीर होईल म्हणून ती नाही यायचं म्हणाली. ते ऐकून तर अद्वैतचा चेहरा पार पडला आणि तो पडलेला चेहरा इमॅजिन करून नितेश आणि अथर्वला प्रचंड हसू येत होतं. त्याचनंतर पण ठीक आहे, फोर्स करूनही उपयोग नव्हता तिला. आता तिचं कामही महत्त्वाचंच ना. तुझ्या वाढदिवसाला आपलं काम सोडून यावं एवढं महत्त्वाचं नसेल वाटलं तिला, अथर्व मुद्दामूनच तेवढ्याच गरीब आवाजात म्हणाला. अद्वैतचा हिरमुसलेला चेहरा आठवून, अद्वैत तू ऐकतो आहेस ना? तो विचारतो. हो, येतो मी, पण जास्त वेळ नाही थांबणार. प्लीज फोर्स करू नको मला, अद्वैत अतिशय मलूल आवाजात म्हणाला. त्यानंतर नाही करणार फोर्स. तू थोडा वेळ थांब आणि निघून जाशील. आम्ही नाही अडवणार तुला, अथर्व आणि नितेश दोघेही म्हणतात. मित्रा, तू आता जेवढा उदास झालेला आहे ना, त्याच्या हजारो लाखो पटीने खुश होशील. ये वादा आहे अथर्व का? अथर्व बंद केलेल्या फोनकडे पाहत मनाशीच म्हणाला. अद्वैतने फोन डिस्कनेक्ट केला. मितालीला खरंच यायची इच्छा झाली नाही आणि माझा वाढदिवस चक्क विसरली ती. एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस त्याच्या घरचे विसरल्यावर जसे विचार त्याच्या मनात येताना तशीच काहीशी अद्वैतची अवस्था झालेली. अन्वय, सुधा मावशी, अनिका आणि मिताली व्हेन्यूला पोहोचले तर तिथे आधीच कावेरी, जयंत, अजिंक्य, साधना, माधव आजोबा, जया काकू, शिवानी, नितेश, निशा, अथर्वची बहीण सगळे झालेले. ते पाहून तिला एकदम सुखाचा श्वास बसला. तिने अन्वयकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर कुठलंही सरप्राईज नव्हतं. तुम्ही सगळे इथे? ती आश्चर्याने म्हणाली. अद्वैतप्रमाणे तिलाही कुठलीच कल्पना नव्हती. जया काकूंनी तिला जवळ घेतलं. खूप गोड दिसतेस मिताली. शिवानीनेही येऊन तिला मिठी मारली. काकू, शिवानी, तुम्ही कधी आलेत? जरा वेळापूर्वीच आलोत. अन्वय, तुम्हाला माहिती होतं ना हे सगळं? तर मिताली त्याला विचारती. हो, माहिती होतं त्याला आणि तुझ्यासाठी सरप्राईज होतं, जया काकू म्हणाल्या. त्यांनी अनिकाला जवळ घेतलं. साधना मिताली जवळ आल्या आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोटं मोडली आणि त्याचनंतर
सुंदर दिसते आहेस, फक्त एका दागिन्याची कमी आहे, गळ्यातल्या मंगळसूत्राची. म्हणजे लक्ष्मीचा सगळा साज पूर्ण होईल. त्या डोळ्यातलं पाणी अडवतच म्हणाल्या. कावेरीने तिला मिठी मारली. आणि त्याच्यानंतर कसली गोड दिसतेस ग. आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात फायनली सुखाची एंट्री झाली. कधीही एक्झिट न होण्यासाठी हे पाहून कावेरीला खूप आनंद झाला. मिताली तर भारावून गेली होती. सगळ्यांचं तिच्यासाठीचं प्रेम पाहून. कितीतरी वर्षांनी आज तीच अथर्वच्या बहिणीला भेटत होती. माधव, आजोबा, मावशी, जयंत सगळेच खूप खुश होते तिच्यासाठी आणि अद्वैतसाठी. त्यानंतर तिने अथर्वकडे पाहिलं. ते सगळं तुलाही माहिती होतं ना मिताली? त्यानंतर माहिती होतं. हे सगळं प्लॅनिंग आणि अरेंजमेंट त्याचीच आहे. अन्वय म्हणतो. माझा एकट्याचं नाही, माझं आणि तुझ्या या भांडकुदळ मैत्रिणीचं. अथर्व कावेरीकडे पाहून म्हणाला. अथर्व, तू आता पुन्हा एकदा जर मला भांडकुदळ म्हणाला ना तर मी विसरून जाईन हे 5 स्टार हॉटेल आहे म्हणून. नळावरचे भांडण करीन तुझ्यासोबत. त्यानंतर आता इथे अरे शांत बसा, अजूनही कॉलेजमध्ये असल्यासारखे भांडता आहेत तुम्ही दोघेही. अथर्वची बहीण त्या दोघांना थांबवत म्हणाली. आणि त्याच्यानंतर जयंत, मित्रा, तुझ्या हिमतीला दाद देतो मी, अथर्व पुन्हा एकदा म्हणतो. अथर्व हळूच जयंतच्या कानात म्हणाला. तसं कावेरीने बारीक मांजरीसारखे डोळे करून त्याच्याकडे पाहिले. मग कावेरीने तिच्या मितालीच्या कानात काहीतरी सांगितलं. तिने लाजतच हो म्हणून मान हलवली. तसं कावेरीने अथर्वला थम्स अप दाखवला. चला चला सगळेजण आता आपापली पोझिशन घ्या, आपलं रडकं बाळ येतोय, याची वेळ झालेली आहे. नितेश सगळ्यांना म्हणाला. मला तर त्याचा चेहरा आठवूनच हसायला येतंय. तिकडे याला नाही म्हणाला. चक्क जेव्हा त्याला कळल की मिताली पण येत नाही येते. अथर्व, हॉटेलच्या रिसेप्शनवर थांबलेले सगळेच वरच्या हॉलवर निघून गेलेत. अतिशय जड अंतकरणाने अद्वैत अथर्वने दिलेल्या हॉटेलच्या ॲड्रेसवर पोहोचला. रिसेप्शनवर चौकशी केल्यावर कळलंय की अथर्व यायचा आहे अजून. 7-8 लोकांसाठी फार तर एखादा कॅबिनेट बुक केला असेल हेच अद्वैतला वाटत होतं. तो तिथेच थांबला. तेवढ्यात हॉटेलच्या स्टाफमधली एक मुलगी त्याच्या जवळ आली आणि सर, अथर्व सरांनी तुम्हाला 3rd फ्लोअरला बोलवलं आहे, तिने अगदी नम्रपणे सांगितलं. आणि त्यानंतर हां, अथर्व पण ना, माझाच वाढदिवस आणि मलाच पायपीट करायला लावतोय. आधीच सगळा मूड गेलाय. तो वैतागलेला होता. मनात काडीची इच्छा नसताना तो तिथे आलेला. तर लिफ्टने 3rd फ्लोअरला आला, पण तिथे सगळी सामसूम होती. आणि त्यानंतर त्याने अथर्वला फोन लावला. बरीच रिंग गेल्यावर अखेर फोन उचलला. अथर्व, काय आहे? कुठे आहेस तू? अरे, मी तर इथेच आहे. इथे म्हणजे कुठे? त्या खालच्या मुलीने मला 3rd फ्लोअरला यायला सांगितलं. आता काय 3rd फ्लोअर पिंजून काढू तुला शोधायला? अद्वैत फार चिडतो. अरे, किती चिडतोस? 3rd फ्लोअरला आलास ना, त्या लिफ्टपासून राईट साईडला वळ आणि मग लेफ्टला. अथर्व, माझा मूड आधीच खराब आहे, त्यात तुझा हा गुगल मॅप नको. सरळ सांग कुठे आहेस, नाहीतर निघालो मी घरी. अद्वैत, दीर्घ श्वास घे आणि शांत हो. थांब ना जरा, सांगितलं ना तुला, राईट आणि मग लेफ्ट. समोरच हॉल आहे. एवढा 28 वर्षाचा म्हणजेच 28 वर्षाचा होतोय, तरीही लहान मुलांसारखा चिडतोस. तुझ्यापेक्षा अनिका बरी. बरं झालं ती मितालीवर गेली, तुझ्यावर नाही. अनिका आणि मिताली ही 2 नावं ऐकूनच त्याचा राग शांत झाला. त्याने अथर्वने सांगितलेल्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि फायनली एका मोठ्या हॉलच्या दरवाजापाशी पोहोचला. त्याने दरवाजा ढकलला. तो उघडाच होता.
आत शिरला तर सगळीकडे काळाकुट्ट अंधार. अथर्व, नितेश, त्याने आवाज दिला पण कुठलाच प्रतिसाद नव्हता. तो तसाच समोर चालत गेला तर त्या हॉलला एक मोठी बाल्कनी होती. बाहेरच्या लाईटचा प्रकाश तिथे येत होता, अंधुकसा. तो चालत गॅलरीत गेला पण तिथेही कोणीच नव्हतं. त्यानंतर त्याने फोन काढून अथर्वला फोन लावायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात त्याला दाराचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून तो जागेवरच उभा राहिला. समोर सुखाची भव्य आरास मांडली होती. तो पूर्ण हॉल दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला. सगळीकडे हार्ट शेपचे बलून आणि लाल गुलाबाच्या फुलांची सजावट. सगळंच खूप सुंदर होतं आणि त्यापेक्षाही सगळ्यात जास्त देखणं त्याच्या डोळ्यासमोर उभं होतं त्याची मिताली. तिचं ते साधं लोभस मनमोहक रूप काही वेळ पाहतच राहिला तो. पाऊल समोर टाकायचंही सुचलं नाही त्याला. तो फक्त भान हरपून समोर पाहत होता. आपण एखाद्या स्वप्नात तर नाही ना, की हा आपला भास आहे याच विचार चक्रात हरवलेला. मिताली एक एक पाऊल समोर टाकत त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तुला अद्वैत, ती त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली, डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले तिचे आणि त्याचेही. त्याने पटकन समोर येत तिला मिठीत घेतलं आणि तिनेही स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. कधीही दूर न होण्यासाठी इतके वर्षांची प्रतीक्षा संपलेली. विरहाचं दाह शांत होत होता. एकमेकांवर होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने स्पर्शाने फायनली एक प्रेम कहाणी पूर्ण झाली. खूप सारे खाचखळगे संकट आली वाटेत, त्या सगळ्यांवर मात करत ते एक झालेत. आय लव्ह यू मिताली, मला सोडून कधीही जाऊ नकोस प्लीज. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, एक क्षणसुद्धा नाही. तो तिला छातीशी कवटाळून सांगत होता आणि तिच्या डोळ्यातनं वाहणारं पाणी, अश्रू त्याच्या शब्दांना दुजोरा देत होते. नाही जाणार, मीही नाही राहू शकत तुझ्याशिवाय अद्वैत, आय लव्ह यू. तिचे हुंदक्यांसोबतचे शब्द त्याच्या कानावर पडलेत. इतके वर्ष ठसठसणाऱ्या जखमांवर त्याच्या प्रेमाची फुंकर घातली जात होती. तो त्या जखमाचं काय पण त्याचे व्रणही पुसून टाकणार होता. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवलेत. ती दोघेही मनाने, आत्म्याने आणि शरीराने फक्त एकमेकांची आहेत. एकमेकांमध्ये गुंतलेले ओठ याची ग्वाही देत होते. ओठांपासून ओठ विलग झाल्यानंतर तिने त्याच्याकडे आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याला झालेला आनंद त्याच्या डोळ्यात लखलखत होता. दोघांच्याही डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू होतं. आता ही गाठ, ही साथ कधीही सुटणार नव्हती. त्याने तिला परत जवळ घेतलं आणि आपल्या छातीशी कवटाळलं आणि तिनेही तिथेच मिठी घट्ट केली. काही वेळ झुलत होते तर दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावलेले. जरा वेळाने तिला बाजूला करत तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला. 6 वर्षांपूर्वी तिच्यासाठी घेतलेली अंगठी त्याने आजही जपून ठेवलेली. का कुणास ठाऊक, पण कुठलीच कल्पना नसताना आज सकाळी घरातून बाहेर पडताना त्याने ती डब्बी आपल्यासोबत घेतलेली. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती अंगठी अलगद तिच्या बोटात सरकवली. सुखाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झाल्यासारखी वाटली तिला. त्या क्षणी त्याने तिला अंगठी घालताना दारातून सगळी मंडळी आत आली तर टाळोद्या गजरासकट सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. अनिका पळतच त्या दोघांच्या दिशेने गेली. तसं त्याने तिला उचलून कडेवर घेतलं. हॅपी बर्थडे डॅड, ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. तिच्या तोंडून डॅड हा शब्द अमृतासारखा वाटला. त्याच्या कानांना भावना अनावर झाल्या की त्या डोळ्यांवाटे वाहतात आणि मग शब्द सुके होतात.
त्याचेही काहीसं तसंच झालेलं. त्याने त्या भरलेल्या डोळ्यांनी मितालीकडे पाहिलं. तिने डोळ्यांनी त्याला हो म्हणून सांगितलं. मिताली आणि अनिकाच्या आगमनाने त्याच्या आयुष्यातले सगळे जुने कोपरे उजळून निघाले. अथर्व आणि नितेशने येऊन त्याला मिठी मारली. साधना, सुधा मावशी, जया काकू, माधव, आप्पा, नितेश, निशा, कावेरी, जयंत सगळेच त्या सोनेरी क्षणांचे साथीदार बनले. कावेरी मिताली जवळ आली. मिताली, आय एम सो हॅपी फॉर यू म्हणून तिने मितालीला मिठी मारली. आज काकू असायला हव्या होत्या. इतका वेळ मितालीलाही तिच्या आईची आठवण येत होती. तिच्या मनातलं ओळखून साधना तिच्या जवळ आल्या. आता ती उणीवसुद्धा भरून निघणार होती तिच्या आयुष्यातली. कावेरी, थँक्यू सो मच माझ्या सगळ्या प्रवासात माझी साथ देण्यासाठी. तुझ्यासारखी मैत्रीण, बहीण मिळायला भाग्य लागतं आणि तुझ्यासारखीही. हे मात्र अगदी खरं बोललीस मिताली तू. हिच्यासारखी भांडणारी मैत्रीण मिळायला खरंच नशीब लागतं. तू आणि ती बेस्ट फ्रेंड आहात, समीकरण जुळत नाही कुठे. कावेरी, 4 एवढ्या वर्षांमध्ये मितालीचं काहीच नाही शिकलीस तू. अथर्व त्या दोघी जवळ घेत म्हणाला. अथर्व, फालतू भंकस करू नकोस. माझा मूड खूप चांगला आहे. आज कुणालाच मारायची इच्छा नाही आहे माझी. गंमत केली ग तुझी. तुझा हाच जिंदा दिल स्वभाव आवडतो मला. जयंत इज लकी मॅन. सरड्यापेक्षाही लवकर रंग बदलत असतो. जरा वेळापूर्वी शिव्या घालत होतास मला आणि आता लगेच तारीफ. मगाशीच्या शिव्याही मनापासून होत्या आणि आत्ताची तारीफही. झालेत का हे मिकी माऊस परत सुरू? जयंतच्या तिघांजवळ जात विचारलं. आमच्याकडे लक्ष नको देऊस. तू हे या युगाच्या आत्तापर्यंत असंच सुरू राहणार. अथर्व म्हणतो. अगदी बरोबर. कॉलेजमध्ये असतानापासून पाहते दोघांना. अथर्वची बहीण म्हणते. ताई, तुझा भाऊ जरा म्हणून सुधारला नाही एवढ्या वर्षांमध्ये. कावेरी त्याच्या ताईला म्हणते. त्याच्या मैत्रिणी नव्हत्या ना अवतीभोवती त्याला सुधरवायला. जयंतने अद्वैत आणि मिताली दोघांचंही अभिनंदन केलं. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे अद्वैत. अन्वय समोर येत त्याला मिठी मारत म्हणाला. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. तू, अण्णा आणि सुधा मावशी, तुम्हा तिघांमुळेच माझी मिताली आणि अनिका आज माझ्या आयुष्यात आहे. मग याच्या बदल्यात मी काही मागितलं तर मिळेल का मला? अन्वय अद्वैत आणि मितालीकडे पाहतच म्हणाला. तू फक्त सांग मला. आणि माझ्या आणि शिवानीच्या एंगेजमेंटच्या दिवशी मला अद्वैत आणि मिताली या दोघांनाही तर मिस्टर अँड मिसेस देसाईंना इन्व्हाइट करायचं आहे. हे देऊ शकाल मला तुम्ही दोघं? अन्वयच्या बोलण्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मितालीने डोळ्यांनीच त्याला सहमती दर्शवली. डन. माय लवली फॅमिली मेंबर्स अँड फ्रेंड्स. आत्ताच अद्वैत आणि मिताली यांनी मान्यता दिल्याप्रमाणे ती दोघंही मिस्टर अँड मिसेस देसाई बनून माझ्या आणि शिवानीच्या एंगेजमेंटला 7 तारखेला येणार आहे. त्यामुळे या दोघांच्याही लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढावा ही विनंती. अन्वय त्या दोघांकडे सगळ्यांना उद्देशून म्हणाला. खरंच मिताली? साधनांनी तिचा हात हातात घेत विचारलं. हो आई. ती लाजून हसून म्हणाली. थँक्यू बेटा. शुभस्त शीघ्रम. 5 दिवसानंतरचा खूप चांगला मुहूर्त आहे. आप्पा म्हणाले. आप्पा, तुम्हाला माहीत होतं हे सगळं? अरे, त्या दोघांच्या प्रेमाचा पहिला साक्षीदार आहे मी. दोघांनाही अगदी अचूक ओळखतो. बाकी काहीही म्हण अथर्व. कावेरी आणि नितेश, अगदी जबरदस्त प्लॅन बनवला होता तुम्ही.
हो, आता हे अन्वय असं काही विचारेल याची कल्पना नव्हती. पण अन्वय, तू शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला आणि मॅच जिंकलो आपण. चला, या दोघेही जोडीने पाया पडा पहिले, आप्पा म्हणाले. तसं अद्वैत आणि मिताली जाऊन त्यांच्या पाया पडले. सदैव सुखात राहा, अशीच हसत राहा, नेहमी सुखाने संसार करा. अनिकाला त्या सगळ्यातलं विशेष काही कळत नव्हतं. पण आपल्याला आपला डॅड भेटला आणि आपला डॅड म्हणजेच अद्वैतच आहे या एवढ्या विचाराने खुश झालेली. बाकी काही समजण्याच्या किंवा समजावून घेण्याचं वय नव्हतं तिचं. त्यानंतर अद्वैत आणि मितालीने सगळ्या थोरल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. सुधा मावशींच्या पाया पडताना मितालीला भरून आलं आणि त्यांनाही अश्रू आले. आज कुठे ना कुठे सगळ्यांचेच डोळे पाणवले. पण प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू हे आनंद अश्रू होते. आज शिवानीला तर खूप आनंद झालेला. मितालीमुळे तिला तिचं प्रेम मिळालं आणि आज फायनली मितालीही तिच्या आयुष्यामध्ये सेटल होत होती अद्वैत सोबत. अन्वय, माझं उद्याचं तिकीट कॅन्सल कर बाबा. आता 10 दिवसांनी जाईल मी. पहिले माझ्या लेकीचं लग्न आणि मग दुसऱ्या लेकीची एंगेज. जया काकू म्हणतात, आई तुमचं तिकीट काढलं नव्हतं मी उद्याचं.